वळूयात दिल्लीतल्या बातमीकडे। राहुल गांधींच्या रॅलीऐवजी दिल्लीत मोदींच्या विरोधात वादग्रस्त घोषणा देणाऱ्यांची चर्चा रंगली। मात्र मोदींबद्दल कोणत्या वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या, त्याचे संसदेत थेट कसे पडसाद उमटले आणि त्यावर काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचे संसदेत पडसाद। वोट चोरीचा मुद्दा घोषणाबाजीमुळे भरकटला। ऐकलं, राहुल गांधींच्या वोट चोरी विरोधातील रॅलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा। राहुल गांधींनी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर वोट चोरीच्या मुद्द्यावर रॅली आणि सभेचं आयोजन केलं होतं। मात्र अतिउत्साही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोदी विरोधातल्या घोषणाबाजीमुळे मूळ मुद्दाच भरकटला आणि सत्ताधारी भाजपला राहुल गांधींना घेरण्यासाठी आयतकोलीत मिळालं। या रॅलीतील घोषणांचे संसदेत तीव्र पडसाद उमटले, तर काँग्रेसनं मात्र घोषणाबाजीच्या मुद्द्यावरून हात झटकले। कांग्रेस पार्टी की रैली हुई, उसमें मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नहीं तो कल खुदेगी, ये इस तरीके के नारे की बात रिकॉर्ड पे जा रही है, प्लीज। ये तरीके के नारे कांग्रेस पार्टी के सोच और मानसिकता को दर्शाता है। इसके लिए हमारे नेता प्रतिपक्ष और कांग्रेस पार्टी के नेता यहाँ बैठी हैं, आदरणीय सोनिया गांधी जी, इनको देश से माफी मांगनी चाहिए। हम लोग आपस में बात कर रहे थे कि किसने कहा ये सब, हमें तो मालूम ही नहीं है। हमें मंच पे तो बिल्कुल ऐसा नहीं हुआ। फिर पता चला कि पब्लिक में किसी ने इंटरव्यू दिया, पब्लिक में कोई कह रहा है, कोई कार्यकर्ता है या कौन है, किसी को मालूम भी नहीं है कौन है, उनको खुद नहीं मालूम कौन है, तो सदन में उठा क्यों रहे हैं, और वो भी क्वेश्चन आवर के टाइम। मुझे लगता है चलाना ही नहीं चाह रहे हैं। खरं तर राहुल गांधींनी पत्रकार परिषद, संसद आणि रस्त्यावर उतरून वोट चोरीचे पुरावे देत आयोगाची पोलखोल केली। तर ही सत्य आणि असत्यामधील लढाई असल्याचं सांगत रामलीला मैदानावरून मोदी आणि शहांवर हल्लाबोल केला। सत्य और असत्य के बीच में लड़ाई हो रही है, और मैं आपको इस स्टेज से गारंटी देके कहता हूं, आप देखना, हम सत्य को लेकर, सत्य के पीछे खड़े होकर नरेंद्र मोदी और अमित शाह को, आरएसएस की सरकार को हिंदुस्तान से हटाएंगे। देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारे घोषणा देणं योग्य नाही। मात्र विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधींबद्दलही भाजपच्या नेत्यांनीही टोकाची वक्तव्य केल्याचा पूर्व इतिहास आहे। खासदार अनिल बोंडेंचं राहुल गांधींची जीप छाटण्याबद्दल वक्तव्य, जालन्याचे भाजपचे पदाधिकारी तरविंदर सिंह मारवांची राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांचं गांधींना गोळ्या घालण्याबाबत वक्तव्य। सत्ताधारी असो वा विरोधक, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवं, अन्यथा आधीच रसातळाला चाललेली देशाची राजकीय संस्कृती द्वेषाच्या राजकारणामुळे धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच नाही तर काँग्रेसनंही द्वेषाची फॅक्टरी खोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरायला हवं, कारण अशा कार्यकर्त्यांमुळे मूळ विषय बाजूला राहतोय। आता काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आदेश देणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।